जिल्हा परिषद निवडणुकीवर तुम्ही नाही बोलणार, पण उमेदवार उभे कोण कोण हे तर माहिती आहे का? माहिती. कोण कोण आहे? कल्पनाताई आहे आणि कविताताई आणि ते खंडागळ्यांची एक आहे बाई, ती कल्पना आली होती ती. पण पाठीमागं मी सांगितलं होतं दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत, तिथे काही विभाजन नाही. पण आता मी सध्या असं ठरवलंय का इथून पुढं राजकारण हा विषयावर बोलायचं नाही. राहिलं जीवन आपल्याला परमार्थात घालवायचंय. आता हा राजकारण हा विषय बाजूला ठेवायचा. आपलं वय झालं, आपण थांबून घेतलं पाहिजे. राजकारणात काही राम नाही, राजकारणात काही राम नाही. नाही राजकारणाचा विषय रामाचा नाही तो काही, पण ज्यांना करायचं त्यांना करू द्या. राम नाही म्हणजे आपण देवाला म्हणत नाही, पण एक प्रचलित शब्द आहे ना तो. नाही, राजकारण ज्यांना करायचं त्यांना करू द्या. समाजाची सेवा ज्यांना करायची आवड आहे त्यांना करू द्या. त्याच्याबद्दल आपलं काही दुमत नाही, पण आपल्याला आता त्या गोष्टीत तर रस नाही. आपल्याला थोडंसं रिटायरमेंट. ठीक आहे, तुम्ही सेवानिवृत्त व्हा, हरकत नाही. शेवटी तुम्ही मतदान कुठं करायचं ते करणार. पण समोर जे तिघं आहेत तर सोबर उमेदवार, जनमानसातला उमेदवार, जनतेचे प्रश्न सोडवेल असा कुठला वाटतो ना? आता उमेदवार कसं आहे, थोडंसं ते कल्पनाताईचा विषय आहे थोडासा. पण आता जमीचा हां, ती तिला द्यावं बा असं आमची इच्छा आहे. पण आता हे पवार साहेबांनी थोडासा विचार त्याचा केला पाहिजे. म्हणजे पांडुरंग पवारांनी थांबायला पाहिजे असा सल्ला. नाही, आम्ही नाही सांगू शकत तो विषय, कारण ते काय होतं राजकारणाचा परत तो मग राजकारण. तुमचं म्हणणं आहे का नाही बाबा कल्पनाताईचं काम चांगलं आहे. आता मला एक सांगा, माऊली खंडागळे आपल्या सगळ्यांचे चांगले मित्र आहेत, एक लढवई या कार्यकर्ता आहे. त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेला निवडणुकीला उभे आहेत. त्यांचं गाव मांजरवाडी, म्हणजे ते गाव येतं नारायणगाव घाटामध्ये. ते ह्या घाटामध्ये उभे राहिलेले आहेत. त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना सोडली, ते तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आलेत. तुमचा राजकारणाशी काही संबंध नाही, पण त्यांनी जे केलेलं कृत्य फायद्याचं होईल का तोट्याचं होईल? नाही, साधारणपणे त्याचा तोटाच होईल. कारण काय होतं, इकडचं तिकडचं जर झालं ना तर माणसाची किंमत थोडीशी कमी होती. तर कुठंतरी माणसानं ठाम राहिलं पाहिजे. काही हो आपलं, पण एक ठिकाणी एकनिष्ठ राहावं असं माझं प्रामाणिक मत आहे. मताला फटका बसेल, बसू शकतो. आपण पाहतोय या बोरी खोडद गटामध्ये, येडगाव परिसरामध्ये कल्पना काळे यांच्याबद्दलचं जनमत चांगलं आहे. त्यांच्यासोबत असलेले दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार यांनाही प्रतिसाद चांगला मिळेल असं सांगितलं जाते. आता प्रत्येकजण आपापल्या परीनं सांगत असतो. आपल्यासोबत जरा बाबा आहे, जरा बाबांना बोलतो करूया. कदाचित बाबांना ऐकायला कमी असेल असा माझा अंदाज. बाबा नमस्कार. हा नमस्कार. काय शेतामध्ये पिकं? शेतात आहे, ऊस आहे, कांदे आहेत, 2च पिकं आहेत एवढी. बिबट्याची समस्या आहे का? बिबट्याचं आहे ना, बिबट्या कायमच रोजच नजर पडते काय त्याला. रोजच आहे. आता जिल्हा परिषद निवडणूक पुण्यात आहे. हा 3 उमेदवार आहेत, म्हणजे खंडागळे, काळे आणि पवार. हा. कोण कुठलं योग्य वाटतं? आता हे राष्ट्रवादीच आमचं एकनिष्ठ आहे आम्ही फार. अच्छा, म्हणजे घड्याळ. हा गाड्या पवार साहेब. तर पवार साहेब आणि अजित पवार दोन्ही पवार ना? हा, दोन्ही पवार. हा बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.